समोर टाकलं चला पिंकीस मध्ये आपला 12 मॅन पाठवून द्या. हा अन्यथा 2 धावेची पेनल्टी आहे. त्या गोष्टीची आपण नोंद घ्या, थोडं सहकार्य करा. चला आपण मॅच ऑन करूया प्लीज. आणि पिंकी स्मृतीच्या प्रत्येकी खेळाडूला एक सुवर्ण संधी असणार आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार, बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर किंवा विकेट हॅट्रिक जर आपण घेता तर टीमचे ऑनर आकाश शेठ पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणाऱ्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. चला ज्ञानेश्वर पाटील आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यावी. आपल्याला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव इथे वसंत पाटील सोबत हरेश पाटील आले आहेत. दोन्ही हे 40+ खेळाडू. ज्ञानेश्वर आहेत बॉलिंग मार्कवरती 40+ खेळाडू. SPL आपण एन्जॉय करत आहोत. सूर्य प्रीमियर लीग सीझन 5 5वं वर्ष या स्पर्धेचा आपण एन्जॉय करीत आहोत. आणि पहिल्या 3 मॅचमध्ये बघतो आपण, तिन्ही मॅचमध्ये टॉस जिंकणारा संघ जिंकलेला आहे सामना. हे देखील प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि तिन्ही मॅचमध्ये 50+ धावा अजूनही कुठल्या टीमने बनवलेल्या नाहीत. सुंदर चेंडू येत असताना डॉट. एक वैशिष्ट्य की तिन्ही मॅचमध्ये जो कमलाकर शेठ वजय यांनी पारितोषिक लावलं तो तिन्ही मॅचमध्ये प्लेअरला मिळालेलं आहे. हे देखील विसरून जमणार नाही आहे. त्याची आपण माहिती जरूर देऊ. मनीष पाटीलना त्रिवेणी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये 3 बॉल 3 चौकार मारले. त्याच्यानंतर सँडिकी गँग या टीममधून भूषण वजेने हा कारनामा केला. त्याच्यानंतर आर्नेवी एंटरप्राइजेसमधून पियुषना कारनामा केला होता. यावेळेचा चांगला चेंडू दावीतनं एक सिंगलच मिळेल. पियुषला आपण पारितोषिक दिलेला आहे. सन्माननीय कमलाकर शेठ वजे यांच्याकडनं हा पारितोषिक यावेळेचा हा चांगला चेंडू. मिडॉनमध्ये तिकडे फिल्डर आहे तेव्हा तर चेंडू त्यांच्या बराचसा दूर पाहायला मिळाला. त्यांची उंची देखील थोडीशी कमी असल्या कारणानं थोडा प्रॉब्लेम त्यांना देखील झाला चेंडू अडवण्यासाठी. 2 धावा इथने मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. बागपूला जाऊन फक्त दिशा दिलेली आहे. दरम्यानला तिथं चुका होत असं रन चांगला मिळतील. चेंडू बरोबर खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त आपण एकूण 8 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पिंकी स्मृती हा संघ. फटका फसला, मिस टायमिंग आहे. झेलची जरूर संधी. डाऊन द बॉल, फिल्डर चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना पिंकी स्पोर्ट्सच्या टीमला जरूर चांगली बॅटिंग करत होता. चौकार मगाशीच आला, त्याच्यानंतर तो परततो मैदानाच्या बाहेर. आज टांगली मांडवाला आमचे रवी दादा नवऱ्याचे हलत लागली अंगाला. नवऱ्याच्या काकीशी मम्मीशी बहिणीशी लागल मिरवाला. नवऱ्याच्या काकीशी मम्मीशी बहिणीशी लागल मिरवाला.
नवीन बॅटर कुमार रुपेश पाटील. कुमार हे नाव लवकर श्री व्हावं अशी आमच्या अपेक्षा मागच्या 5 वर्षांपासून आहे. केतन पाटील बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलेले आहेत. रन्स आपण बघतोय 8. एक विकेट गेलेली आहे. पिंकी स्पोर्ट्स प्लॅनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पिंकी स्मृती हा संघ आपण पाहत आहोत. किंजल 11च्या अगेन्स्ट पिंकी स्मृती. चला जरा सहकार्य करा, थोडा वेळ कमी घ्या. आपण आज बरेचसे आपण मागे आहोत. आताशी 34 मॅच सुरू आहे. फुल टॉस त्याचा जास्त काय फायदा बॅटरला घेता आला नाही. एक धाव झालेली आहे कंप्लीट. वेगान दुसरीचा प्रयत्न रुपेशने केलेला आणि 2 धावा आहेत ना मिळतील. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 ने पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 10. दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये आपल्याला स्कोर बोर्डवरती रन्स सध्या तरी पाहायला मिळतात. 10 धावा आहेत. केतन पाटील सध्या बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. चॉक करत असताना बघतो आपण. सुंदर होता चेंडू आणि त्याचा योग्य तो सध्या तरी बघतो आपण उत्तर देखील देत असताना फक्त दिशा दिली. चांगला चेंडू होता. नको बरोबर सरळ पुढे पुढे जा. रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती झालेले आहेत 11-11. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस. रुपेश छोटू साकिंग एनलाय म्हणून फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस. केतन पाटील पुढचा बॉल घेऊन तयार. चांगला चेंडू आहे. सुंदर लेग लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटच्या संपर्काकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. येत असताना यावेळेचा हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग. केतन प्रमुख ट्रम्प बॉलर आहे. जेव्हा जेव्हा जयदुर्गा सुरेही संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा आपण त्याला बघत असतो बॉलिंग करत असताना. षटकातील पुढील चेंडू बागपूला जाऊन फक्त दिशा दिली आहे. स्वर्कटचा चांगला फटका. तिथे थोडीशी करा फिल्डिंग जरूर झालेली आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते आपल्याला. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 ने पुढे. स्कोर बोर्ड रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात 13 धावा आहेत. सेकंड ओव्हर सख्य बघतो आपण मार्गस्थ असताना केतन पाटील. 4थी मॅच. पहिल्या 3 मॅचमध्ये तिन्ही मॅच टॉस जिंकणाऱ्या टीमनं जिंकतात. म्हणजे ज्या टीमनं नाणेफेकी जिंकलेली आहे त्या टीमनंच तिन्ही सामने जे आपण पहिले बघितले ते जिंकलेले आहेत. चांगला चेंडू. अपील. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर आहे. जरूर असावा. आवाज देखील तेवढा जोरापर्यंत आपण बघितला. येस त्याच गोष्टी आपण बघितल्या. तसं एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती 14. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. 5वी मॅच जय हनुमान एंटरप्राइजेस अगेन्स्ट बबन स्मृतीमध्ये पुढची मॅच आहे. मॅच क्रमांक 5 आपण लगेचच रिपोर्ट करायचं टॉससाठी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. लेफ्टी बॉलर देखील आहेत केतन. लीडिंग एज चेंडू विकेट किपरच्या पाठी. झेलची जरूर संधी आहे. फाईन लेगला तिथे चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना पिंकी स्मृती या टीमला फलंदाज बाद.
उमेश. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. ये लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय 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 चालतोय. यश आलेत नवीन बॅटर आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर आयुष. थर्ड ओव्हरमध्ये वेळ कमी खर्चित करायचं आहे. केतन पाटील आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. मॅच ऑन करा. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स स्कोरबोर्ड 14 रन्स इन बोट. आयुष थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. बाकूला जाऊन पंच केलेला आहे. फटका चांगला आहे. माहिती आहे रुपेश ऑफसाईडला खूप चांगला खेळतो म्हणून तर काय रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटचा खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहे. तो पेट्रोलिंग करतो. बाउंड्री रायडर्स म्हणून काम बघतोय. फिल्डिंग खूप चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. किंजल 11 या टीमकडनं पिंकी स्मृतीच्या अगेन्स्ट. चांगला चेंडू बोल्ट. फलंदाज बाद. DJ Sandy in the mix. पुजारी नाही देवलाला आता मारी बन बंधवाला ना बंधवा ही वाजे 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 ही वाजे. आकाश आलेत नवीन बॅटर. चांगली बॉलिंग करत असताना चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोरबोर्डवरती रन्स 16 धाव आहेत. 16 रन्स इन बोर्ड. धावांची सध्या गरज आहे मॅचमध्ये बघतो आपण. विचार जर केला तर सध्या तरी यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा एक व्हाईट बॉल. चांगला चेंडू त्याच्यावरती धाव एकच मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा पुन्हा आपल्याकडे. त्याचा एकच धावीत नव्हे एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतो. आयुषनं पहिल्या बॉलवरती विकेट. फटका चांगला आहे. रुपेशच्या बॅटमधून रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. चोवीस धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आयुष या षटकामध्ये आणि
आक्रमक फलंदाजी रुपेश करत असताना छोटू यावेळेचा हा चेंडू जरूर चांगला होता. डॉट बॉल कमबॅक लगेचच केलेला आहे आयुषनं. रनचे 24 थर्ड ओव्हरचा के मार्गस्थ. पिंकी स्मृतीच्या अगेन्स्ट संघ किंजल 11 मध्ये ही मॅच पाहायला मिळते. मॅच क्रमांक 4. मॅच क्रमांक 5 मध्ये पुन्हा जय हनुमान एंटरप्राइजेस अगेन्स्ट बबन स्मृती. बागपुरा जाऊन कट केलेला आहे. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर दूर आहेत. रन्स इथनं जरूर चांगला मिळतील. आरामात आरामात जास्त काही करू नका दादांनो. 4 धावा. थँक्यू. तीन ओव्हरचा गेम संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पिंकी स्मृती या टीमची धावसंख्या 28 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निशांत पाटील विनायक आलेत बॉलिंग मार्कवरती अंतिम ओव्हरमध्ये डेड ओव्हरच्या. यावेळेचा हा चांगला चेंडू. विकेट सॅक्रिफाईस इथनं कदाचित बघूया. नॉट आउटचा इशारा अंपायर. टेलिका चालू कुठे इकडं अंपायर कॉल. अरे आउट नसेल तर मग धाव बी नाही येणार. जागा काय सुटेल. बॉल सुटल्या एकोणतीस धावा स्कोर बोर्ड वरती. एक धाव आहे. काय झालं केतन. 29. हा नॉट आउट येतो. बागपुरा जाऊन पुन्हा कट केला आहे. फटका चांगला डीप मध्ये. तेवढी चांगली फिल्डिंग इथनं रुपेशला साकावे. पुन्हा एकदा आता मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फक्त 30 धावा आहेत. 50 धावा अजून बघतो आपण सकाळपासून एकही मॅच मध्ये झालेल्या नाहीयेत. त्याचं कारण बॉलिंग चांगली झालेली आहे. आणि रोनित पाटीलकडनं आकाशसाठी पारितोषिक बॅक टू बॅक बॉल 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास 500 रुपयाचं बक्षीस. सध्या आकाश मोठा संघर्ष करत त्याला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर विकेट इथनं मिळते खेळाडू बाद. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सतवाला. गावदेवी
बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास समर पाटीलसाठी 5,555 रुपयाचं कॅश प्राईज. 500ची नोट दिली तेवढी. 35 रुपये सांग ना. यावेळेचा हा चांगला चेंडू आणि त्याच्यावरती धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा झाल्या 31. 31 धावा स्कोरबोर्डवरती. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. राजेंद्र पाटील आम्हाला सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोरबोर्डवरती रन्स एकूण आहेत 32 धावा आहेत. 32 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम षटकामध्ये बघतो आपण बॉलिंग मार्कवरती बॉलर विनायक पाटील. यावेळेचा फटका चांगला आहे. कुमार रुपेश पाटीलच्या बॅटमधून हा सिक्सर. नाही 4 वर 38. रन्स आहेत स्कोरबोर्डवरती 38. रुपेश माझा अजिबात इकडनं काय म्हणणं नाही. आता जशा ऑडियन्सची मागणी आहे कुमार रुपेश पाटील जोड पाहिजे मुन्या. मागच्या 5 वर्षापासून ते बिनजोडला आहेत. त्यांना जोड काय होत नाही. होईल लवकरच जोड. रन्स आहेत 38. रुपेश कुमारनं आक्रमणाला पुन्हा सुरुवात केली. डीप मध्ये फिल्डर आहेत. जजमेंट त्यांचं चांगले चूक होणार नाहीये. विकेट इथनं मिळतीये फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. लेकिन मैं कमेंटर बॉक्स में आने वाला ही नहीं हूँ. मुझे गौतमी का वो करने का और हम लोग का जो छकड़ा है चला आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस बबन स्मृतीच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे जानुमान इंटरप्राइजेस. चला कॅप्टन थांबा आपण लवकर टॉस बॉक्स मध्ये प्लीज. कॅप्टन बबल्या तू कुठल्या टीमचा? विंदर 500 गुगल पे कर ना. जानुमान बबन स्मृती. ठीक आहे चल जानुमानचे कॅप्टन चला आपण टॉस करू. तेवढं फक्त ऍडजस्ट करा ना. ते एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये कोणच नाही. निशांत एक टॉस ऍडजस्ट कर. जेवला की तू आहे ना. पहिले जाण तू पत्रावली. सन्मान्य विनायकजी लक्ष्मण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. निशांत तेवढं कर ना 2 मिनिटं. टॉस विनायक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. काका तिकडे तुमच्याकडे पैसे आहेत का सुट्टे? नाही नाही बस तू बस. तू येते नाही तर खुर्ची कोणला देण्याचा. जे डीजे तू जेवला की? चला आपण टॉस कधी कव्हर करतो आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल बबन स्मृती आणि जय हनुमान इंटरप्राइजेस मध्ये मॅच क्रमांक 5 चा आपण टॉस करतो. आणि आता बघतो आपण मॅच क्रमांक 4 मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पिंकी स्मृतीने रन्स एकूण बनवलेले आहेत 39-40 टार्गेट. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी किंजल 11 या टीमला.
टॉस झालेला आहे. 39 पाहिजेत का 40 पाहिजेत रे? 39 पाहिजे. 38 झालेले आहेत. टॉस जिंकलेला आहे बबन स्मृतीनं आणि घेतलेली आहे फिल्डिंग. पुन्हा आपण मॅचला करूया सुरुवात. पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया छोटासा बदल. कॉम बॉक्समध्ये असतील विशाल पाटील. दोन मिनिट थांबा. आकाश नाही तर घोळ. तर मॅचला होती सुरुवात. टार्गेट छोटंच आहे. बघूया मॅचमध्ये कसं क्रिकेट खेळला जाईल. यावेळेचा फटका चांगला क्रॉस द लाईन खेळलेत. तिकडे डीपमध्ये फिल्डर आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटमध्येच थांबला. तिकडे आउटफील्ड थोडीशी स्लो जरूर आहे. तसंच कारण चेंडू फिल्डरपर्यंत पोहोचलाच नाही. फिल्डरला तिकडे पोहोचावं लागलं खूप वेगानं. 2 धावा पहिल्याच बॉलवरती येत असताना ज्ञानेश्वर आणि सुरेश. वसंत येत पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. 39 धावा या मॅचमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत. आउटसाइड एज चेंडू पुन्हा थर्ड मॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धाविक सिंगलच मिळेल आणि एका धावेची या मॅच मध्ये टार्गेट छोटंसं आहे. 29 धावा या मॅच मध्ये 39 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत आणि 3 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. वसंत फुल टॉस आहे. टर्न करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग जरूर आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे मागे. धावा चांगल्या मिळतील. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार.
नो मोर. थँक्यू डीजे. बॅटर इथे ऑपरेटरच नाही सध्या, तो जेवायला गेलाय. एक मिनिट, पंच आहेत, आलेत आता. ती ऑटो जरा घ्या मागे, ऑटो ऑटो स्क्रीन समोर ऑटो, तिला मागे घ्या प्लीज. लीगल आहे चेंडू, असं अंपायरचं म्हणणं आहे. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय दिलेला आहे. रन्स आहेत 7. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू आपण बघतोय चांगला येत असताना, यावेळेचा डॉट बॉल. चौकाराच्या नंतर लगेचच कमबॅक देखील वसंतचा आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये टार्गेट 39 धावा या मॅचमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत किंजल 11 या टीमला. पिंकी स्मृती टीमकडनं जास्त अपेक्षा जरूर होती. या मॅचमध्ये 50 ते 55 होतील. फटका चांगला डीपमध्ये रुपेश आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, चेंडू एकाच अक्षामध्ये उचलून फेक करेपर्यंत वेगानं या धावा येत ना बघतो आपण कंप्लीट करत असं. नो बॉलचा इशारा अंपायरचा आलेला आहे. प्लस धावा देखील धावून घेतल्या जाते एकूण या 2 आणि प्लस 1 धाव तिथे आपण ऍड करू. 3 धावा येत मिळतील एकूण आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारा चेंडू फ्रीड असेल. यावेळेस हाताचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळत असताना डॉट बॉल वसंतकडनं. रन्स आपल्याला एकूण पाहायला स्कोर बोर्डवरती रन्स आहेत 10 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. वसंत आपल्याला पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस SPL आपण एन्जॉय करीत आहोत. चौथी मॅच. यावेळेस हा फटका फसला, मिसाविंग डाऊन द बॉल. फिल्डर देखील चूक होणार नाहीये. विकेट इथनं मिळते. पहिला धक्का लागत असताना किंजल 11 या टीमला या मॅचमध्ये.
तरी असेच काय आपल्याला चेंडू पाहायला मिळतात रुपेशकडनं. यंग आहेत अजून ते, टॅलेंट त्यांच्याकडे बराचसा आहे. कुमार रुपेश पाटील रन्स 13. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर विरोधी रन्स आपल्याला पाहायला 14 मिळतात. 14 रन्स, 14 लॉस ऑफ 1, किंचित 11. टार्गेट 39च्या मॅचमध्ये. टार्गेट जरी मोठं नसेल, बॉलिंग अटॅक सध्या तरी आपल्याला चांगला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग होती. फटका यावेळेचा चांगला थांबून खेळलेत. पाठवला चेंडू स्क्वेअर लाग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर विनायकच्या बॅटमधून. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. रुपेशवरती आता हल्ला बॉल केलेला विनायकनं. चांगला चेंडू वे कमबॅक करणारा जरूर पाहायला मिळाला. येत असताना डॉट सिक्सरचं उत्तर दिला रुपेश पाटीलनं. 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. 2 ओव्हरच्या अखेरीस 39 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना किंजल 11 या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा स्कोर बोर्डवरती. अजून या मॅचमध्ये 19 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12. हरेश शरद बॉलिंग मार्कवरती. 12 बॉलमध्ये 19 धावा रोखायच्या आहेत. बघूया रोखल्या जातील का त्या. लॅफ्टी बॉलर आहे. पहिलाच बॉल सुंदर होता. धाविकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतो. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या मॅचमध्ये विजयासाठी अजूनही 18 धावेची गरज आहे. 11 बॉलमध्ये 18 धावा असं इक्वेशन समीकरण या सध्या तरी आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळतोय. हा षटक खूप महत्त्वाचा असणार आहे खास करून हरेशचा. हरेश कशी बॉलिंग करेल त्याच्यावरती खूप जिम्मेदारी जबाबदारी आहे या मॅचची.
आणि विनायक कसा फिनिश करेल. विनायकच्या बॅटमधून ऑलरेडी एक सिक्सर आलेला आहे. लेफ्टी बॉलर तो द विकेटनं व्हाईट यॉर्कर. चांगला चेंडू. डेरेकिटची देखील गरज. दावीतनं एक सिंगल असमेल. सतराची अजूनही गरज. 10 बॉल शिल्लक. फुल टॉस आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क बघतो आपण बरोबर जरूर आपल्याला पाहायला मिळणार. वेगानं इथनं धावा कंप्लीट करत असताना 2 धावा इथनं मिळतात. चोवीस धावा. डीजे नको. 24 धावा आपल्याला स्कोअरबोर्ड वरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये सध्या तरी बघतो आपण मोठा फटका येत नाहीये. त्याचं कारण बॉलिंग चांगली होती विकेट टू विकेट. आता 9 चेंडू शिल्लक आणि 15 धावेची अजूनही गरज आहे. ज्ञानेश्वर स्टार्किंग एंडला. फटका चांगला डीप मध्ये. फील्ड तिथपर्यंत पोहोचणार देखील नाहीये. चेंडू आपण जर बघितला तर खूप वेगानं होता आणि चेंडू रुपेशला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. तुझी गोटी भराला हळदी कुंकू संगती हानलाई तुझं गमलवड भराला. आई माऊली माझी सत्वाची. आई माऊली माझी सत्वाची. भक्त जमले तुझ्या पूजेला. या चौकाराची गरज देखील होती आणि तो चौकार आपल्याला आता इथनं पाहायला मिळतो. फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून संघाची धावसंख्या 28. 28. नेक्स्ट बॉल. मिस टायमिंग शॉट. जेलची संधी जरूर नसावी. सेफ आहे. चेंडू बघतो आपण शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. फायनली रन आउट. डीजे आईला दिली डोंगुराचे पारी गो डोंगुराचे पारी. पडली रानाला सावली ना पडली रानाला सावली. जे आई गेली माहेरा पाऊन गो माहेरा पाऊन. आई गेली माहेरा पाऊन गो माहेरा पाऊन. तुला म्हणजे अशी नावाची तोंड पाठ एवढं तुम्ही वयस्कर माणूस तुम्हाला ते डोकऱ्या माणसांच्या नावाबद्दल काय माहिती. ज्ञाने बिने ते तुमच्या बरोबर जा. केतन. नवीन बॅटर केतन आले आक्रमणाला सुरुवात. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
फक्त गरज आहे मॅचमध्ये. या पुढच्या दोन्ही टीमनं लगेचच रेडी व्हायचंय. यश आलेत बॉलिंग मार्कवरती. साकिंग एंडला विनायक. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग सुंदर. धाव. एक सिंगल मी ते 2 धाव आहेत ना अजूनही फक्त बनवायचे आहेत या मॅचमध्ये विजयासाठी. रन्स आहेत 37. साकिंग एंडला केतन सज्ज. केतननं पहिलाच बॉलवरती सिक्सर मारला होता तो साकिंग एंडला आणि त्यानं सामना केला आपला साईनला फिनिश. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आणि सामना सहजरित्या जिंकलाय किंजल 11 या टीमनं.